हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर 4 ते 5 दिवस झालं पाऊस आलेला नाही आहे आपल्याकडे आणि आपण 8 दिवसाखाली या ज्या बिया रुजायला घातल्या होत्या माळव्याच्या त्या आता उगवायला लागल्यात हळूहळू आणि त्यासाठी त्याला पाणी मिळणं खूप गरजेचं आहे। या बिया आहेत, हे जे छोटे छोटे रोप दिसत आहेत ते आहेत गवारीचे जे शेंगा बाजारामध्ये तुम्ही खात असाल तर ते आहेत। आणि हे जे साईडला लावलेलं होतं वरण्याच्या शेंगा आपण म्हणतो त्याला पाणी पोचत नव्हतं म्हणून मी त्याला डब्याने पाणी घालत होते आणि ते थोडंसं वरी लावले होते। इकडं काय 4 लावले झाडं आणि तिकडं 2 लावले होते। तर हा आहे वरणा आणि इथं छोटी छोटी मी पंपकिन सीड लावले होते, म्हणजे तो आपला मोठा भोपळा असतो बघा, काशी भोपळा म्हणतात त्याला, गोड भोपळा उपवासाला खायचा, तर ती लावले होते मी इथं आणि ते सुद्धा छान आलेत। त्याचे सुद्धा 4 इथं बिया लावल्या होत्या तर 4च्या 4 इथं रुजल्यात, 4 पण उगवल्यात। आणि इथं मी काही 3च लावल्या होत्या आणि एका ठिकाणी आणखीन 1 लावली होती, कारण बिया आपल्याकडे थोड्याच होत्या, पण जेवढ्या पण काही बिया लावल्यात तेवढ्या सगळ्या रुजल्यात। आणि हे थोडंसं साईडला बांधावरती असल्यामुळं याच्यापर्यंत पाणी जात नव्हतं म्हणून मी त्याला पाणी घालत होती आणि पप्पा एक लाईन एक सरीमध्ये पाणी सोडत होते। आता या कडच्या 2 सऱ्या भिजल्या होत्या आणि इथं आता 3ऱ्या सरीमध्ये पप्पानी पाणी सोडलं होतं आणि सगळं भिजत होतं आणि मी इथे व्हिडिओ करत होते बघा। आता म्हटलं बिया रुजायला घालताना सगळ्यांनी बघितल्याच असतील, आपला व्लॉग आला होता मराठी ब्लॉग आपला बिया रुजायला घातलेला मी आणि आईने, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा। तर हे जे छोटे छोटे दिसते ना हे आहे धन, म्हणजे कोथिंबीर सगळ्यात पाठीमागून म्हणजे वेळ घेते जास्त सगळ्यापेक्षा उगवण्यासाठी, तर ते लहान आहे। आणि हे सोयाबीन आपल्या शेतामध्ये पेरलेलं आणि इथं बघा सोयाबीन कसं असतं लहान असताना कसं दिसतं सोयाबीन। आणि इथं काही कांदे लावले होते आम्ही, कांद्याची पात येते याला खायला, तर कांद्याची पात खाण्यासाठी काय आपल्या घरामध्ये खराब झालेली वगैरे कांदे लावली की त्याची पात आपल्याला खायला मिळते। तर बघा कांदे हे आम्ही 2 ते 3च दिवस झाले असतील लावून, लगेच ज्या दिवशी आपण लावली त्याच्या नेक्स्ट डेच हे कांदे जे आहेत त्याला पात यायला चालू होते, तर ही फास्ट ग्रो होते आणि लई लवकर आपल्याला खूप लवकर ती खायला भेटते। आणि हे जे छोटे छोटे नाजूक झाड दिसत आहेत ना, म्हणजे बी लावले होते इथं, तर त्याचे हे जे नाजूक रोप आलेले दिसत आहेत ना हे आहेत शेपूची भाजीचे। तर शेपूची भाजी लहान असताना अशी दिसते, काय काही लोक सिटीमध्ये राहतात त्यांना माहिती नसतं की कशाला म्हणजे आपण जे खातो ते शेतामध्ये ॲक्च्युली कसं दिसतं। तर बघा मी तुम्हाला आज सगळं दाखवणार आहे। तर इथं पाणी द्यायला चालू आहे आणि हे आहे टरबूजाचं झाड, वॉटरमेलन त्याचं झाड आहे आणि त्याच्या साईडचं जे मोठ्या पानाचं आहे ते आहे भोपळ्याचं झाड, आपला भाजीचा भोपळा। आणि हे आहे कारल्याचं झाड आणि कारल्याची भाजी आईने कसं करायची, कडू लागत नाही त्या पद्धतीने आईनं जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने केलेली भाजी कडू लागत नाही। तर तो सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा तो सुद्धा। तर बघा इथं खूप सारे कारले लागलेत, लांबकी लागलेत आणि खूप छान असं हे झाड आलेलं इथं, लावलं नव्हतं आपल्यापूनच आलेलं आहे। कधीतरी असंच भाजी करून टाकलेल्या बिया त्या रुजल्या असतील आणि हे आलं असेल कारल्याचा वेल, तो इथं चढवलाय गुलाबाच्या झाडावरती आणि आंब्यावरती आणि छान त्याला कारले लागतात, वेस्ट आउट ऑफ बेस्ट। तर कसा वाटला हा मिनी ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद, बाय बाय।